मी आधीही सांगितलं, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती आहे, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. या जगात जी सगळ्यात जास्त प्रेम करते त्याला आई म्हणतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविने, किंवा जिचे पिढी बाळ प्राणातेचं विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एकची. जी कोणत्याही लाभाशिवाय आयुष्यभर मुलावरती फक्त प्रेमच करत राहील. मुलगा कसाही असू द्या, मुलांना रागू द्या, मुलांना शिव्या देऊ द्या, मुलांना आईला हाणू द्या वेळ आली तर, पण तरीही माझा बाबड्या म्हणून जी जवळ घेते ती आई. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बड़ी है माँ से बड़ी कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है. वो देती है दुआ सबसे जी सर्वात मोठी ती आई गड्या. आई आई आई. कदाचित एक वेळेस मी सांगेल, नका देवाच्या पाया पडू, पण आपल्या आई बापाच्या पाया पडा. देव घरी आल्याशिवाय राहायचं नाही. या जगात सगळ्यात जास्त उपकार आमच्यावरती आईचा आहे. मी पटवून देईल किती प्रेम करते आई आपल्यावरती. बाबा, दवाखान्यात अशी परिस्थिती निर्माण झाली, डॉक्टर सांगत होते एकतर आई जगेल नाही तर आईच्या पोटातलं बाळ जगेल. त्या मुलीच्या बापाला विचारलं, एकतर तुमची मुलगी जगेल नाही तर तिच्या पोटातला तुमचा नातू जगेल. त्या मुलीच्या बापानं सांगितलं, डॉक्टर नातू पुन्हा होईल पण माझी मुलगी जगायला पाहिजे. नवऱ्याला विचारलं, एक तर तुमच्या संसाराची अर्धांगिनी जगेल नाही तर तुमचं बाळ जन्माला येईल, काय हवंय. त्या नवऱ्यानं मालकानं सांगितलं, माझी बायको जगली पाहिजे, मुलगा काय पुन्हा होईल. पण डॉक्टरानं त्या आईला स्ट्रेचरवरती झोपवलं, बेडवरती झोपवलं आणि भुलीचं इंजेक्शन देऊन भूल चढेपर्यंत आईला विचारत होते, आई एक तर तुमचं बाळ जगेल नाही तर तुम्ही जगाल, काय जगवायचे सांगाल एकदा. त्यावेळेस आईच्या डोळ्यात पाणी आहे. डॉक्टर, आयुष्यातली 30 वर्ष जगून झाली, तू जग बघितलं, या जगातली भरपूर लोक अनुभवली, मी माझं जग जेवढं अनुभवायचं तेवढं अनुभवलंय गड्या. डॉक्टर, पण माझा वंश माझा अंश या जगात यायचा आहे. डॉक्टर, मी मेले तरी चालेल पण माझं बाळ या जगात आलं पाहिजेत. इतकं जी प्रेम करते ना ती व्यक्ती आहे. आज मला आठवत आहे, आबा माझं 2 वर्षापूर्वी मागच्या आषाढी वारी आली का, त्यावेळेस माझं ऑपरेशन झालं पोटाचं, अपेंडिक्सचं. सांगितलं नाही पाहिजे स्वतःच्या गोष्टी, पण भावनिक काल्पनिक गोष्टी सांगण्यापेक्षा अनुभवलेलं प्रेम सांगायला पाहिजे. ऐका, एकादशीचा दिवस होता, एकादशी दिवशी ऑपरेशन होणार होतं. फराळाचं तर बाबा खायचं नाही, सगळ्यात जड पदार्थ आहे. आणि डॉक्टरांनी सांगितलं काहीच पोटात नाही पाहिजे. कावळे पोटात वडत होते. रात्री 9 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये जात असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. आईने विचारलं, ए बाळा काळजी वाटते, भीती वाटते मरणाची? आई मरायची काय गो भीती आहे, रोज कीर्तनात सांगतो ग मरावं लागणार आहे, एक दिवस ते माझ्यावर पण येणारच आहे ना. इथं कोण राहिलंय का गाई, सांगता येत नाही काय असेल आई. पण आई रडतोय त्याचं कारण वेगळं आहे. आई एक दाबना एवढं होल पोटाला पडणार आहे ग, दाबना एवढंच आहे, जास्त नाही. आई तरी इतकी चिंता आहे, इतकी पथ्य पाळावं लागते. आई 9 महिने 9 दिवस तू पोटात वागवलं ग. डॉक्टरांना सांगितलं हे नाही खायचं, ते नाही खायचं, हे नाही करायचं, ते नाही करायचं. आई तू केलं सगळं, सगळं पाळलं आमच्यासाठी. कदाचित वेळ प्रसंगी बाळंत या शब्दाचा अर्थ महिला मंडळ असा आहे, बाळंत या शब्दाचा विग्रह केला तर बाळंत या शब्दाचा अर्थ असा होतो बाळ किंवा अंत. म्हणजे आज कदाचित अशा गोष्टी घडतात की बाळंत होताना स्त्रीचा अंत देखील होतो. आई माहीत नव्हतं सिजर होणार आहे, नॉर्मल होणार आहे, काय होणार आहे, जीव जाणार आहे, तरी सुद्धा तू बाळासाठी जगली. बाळ माझं जन्माला यावं म्हणून ते सगळं सहन करत राहिली. इतकं जी सहन करते ती आई आहे, ती आहे. ती एका मुलानं सांगितलं, आई लय मोठा झालाय तुझा मुलगा, आतापर्यंत हाडाचं काढ, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र केले का लेकासाठी, आज मुलगा कलेक्टर झालाय. आई माग काय मागायचंय, तुझ्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करतो. होता येईल?
आईनं सांगितलं व्हायचंय होशील, पण एक काम कर, आजची रात्र जरा माझ्या शेजारी झोपून जाऊ. रात्रभर आईच्या शेजारी मुलगा बाबा झोपला आणि मुलगा झोपत असताना रात्री 2 वाजता आईला तहान लागली. मुलाला सांगितलं जा बाळा मला पाणी आण. मुलगा रात्री 2 वाजता उठला, आईला ग्लास दिला, आईनं पाणी पिली आणि पुन्हा ग्लास मुलाला नेऊन आपल्या स्वयंपाकघरात ठेवला. पुन्हा 1 तासानं आईला जाग आली, मुलाला उठवलं, बाळा अरे तहान लागली पाणी हवंय. मुलानं पुन्हा जाऊन पाणी आणलं, पुन्हा ग्लास तिथं नेऊन ठेवला. बाबा तिसऱ्यांदा पुन्हा आईनं पाठी सांगितलं, बाळा जाणार रे, खूप तहान लागली, घसा कोरडा पडतोय, खोकला येतोय. बाळानं सांगितलं, अगं आई कामावून दिवसभर कंटाळून आलोय ग, अगं काय तुझी कटकट चालू झाली, रात्रभर झोपू दिलं नाही, रात्रभर झोप. बाळा शेवटचं सांगते, शेवटचं जाणं पाणी आणा, परत मी उठून जाईल. मुलानं पाणी आणलं आणि आता परत पाणी आणायला जाऊ नये म्हणून पाण्याचा ग्लास तिथंच ठेवला. आईनं मुद्दाम तो पाण्याचा ग्लास त्या धांतुरावरती सांडला आणि मुलाला तिथं झोपायला लावलं. मुलगा चिडला, आई अक्कल नाही का ग, कळत नाही का ग तुला काहीच, अगं जिथं झोपायचं तिथं तू पाणी सांडलं. आईनं मुलाला उत्तर दिलं, व्हायचंय माझ्या उपकारातून उत्तर आई, मग ऐक, ज्यावेळेस तू लहान होता माझी कपडे बघितली नाहीत, माझी साडी बघितली नाही, दिवसातून 4-4, 5-5 वेळा अंगावरती सू केली, शी केली, मी सहन केली. रात्रभर तू अंथरुणात सू करायचा, जिथं सू केली तिथं मी झोपायची, तुला कोरडं फडकं अंथरून तिथं तुला झोपायची. आज मला कळत नाही ना काय रे. मुलाच्या डोळ्यात घळघळ पाणी आलं ना. आईला सांगितलं, आई काही झालं ना तरी तुझ्या उपकारातून नाही उतराई होता यायचं नाही. या जगात सगळ्या जन्म दिला त्या आईनं, एवढा मोठा उपकार नाही. आम्ही म्हणतो देवानं मान्य आहे, पण देवाला जरी जन्म द्यायचा असला तरी आईचं पोटच बघावं लागतं, तसा जन्म नाही देता येत. देवाला या जगात यायचं म्हटलं तरी आईला दिवसच जातात आणि मग देवाचं प्रागट्यकरण आहे. मला सांगायचं आहे, या जगात जी प्रेम करते ती आई, पण जी आई अशी एकदा का सोडून गेली की आमच्या डोळ्यात पाणी तर आम्ही म्हणायला सुरुवात करतो, आई वाचून, अरे आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते, खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला, निघून गेली सावली पडलो मी उन्हाला, वासराला सोडून कुठं, अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, ए ना माझे आई 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 ग, आई ग. आई प्रेम करते या दुमत नाही, पण आईपेक्षाही जो काकांवर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप. अरे बाप म्हणजे जगण्याचं नाव, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवलं ना तरी ज्याची माया आमाप आहे ना तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐर तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐका, उरामती माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, होटामध्ये हसू जरी कणा वाकला, घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर, लई अवघड हाई गड्यार उमगाया बापर, उमगाया बापर. आई कळते, बाप नाही समज. शेवटची 2-3 मिनिटं घेतो, भैरवी होईल आणि मग कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम होईल. शेवटी लोक आम्हाला विचारतात, महाराज तो निर्गुण निराकारी विठेवरचा मालक आम्हाला बघायचा आहे. दिसत नाही असं नाही, शुद्ध ज्याचा भाव झाला धुरी नाही देव त्याला. पण एक सांगतो, त्या विठेवरच्या मालकाला बघायचं म्हणल्यावर लय पुण्य करावं लागतं, पाप्याला तो दिसत नाही. पण या जगातले 2 देव असे आहेत,
जे पाप्याला बी दिसतात आणि जे पुण्यवानाला बी दिसतात, त्या दोन देवाचं नाव म्हणजे एक आपली आई आहे आणि एक आपला बाप आहे. आपल्या आई बापाच्या पाया पडा. पंढरपूरचा पांडुरंग आपल्या घरी येऊन आपलं घर पंढरपूर केल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही सगळी मुलं मुली ऐका गड्या, ज्या वेळेस लहान होता त्यावेळेस रात्री 12 वाजता अचानक जाग येत असेल, आईच्या मांडीवरती कुशीवरती जात असेल, आईला सांगत असेल, आई तुझा आवाज नाही ना ऐकला, झोप पूर्ण झाली नाही, आई एकदा अंगाई गीत म्हणा. आज त्या आईचा आवाज ऐका येईल. ऐका. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई, गाय झोपली गोट्यात परसात चिवू काबू, मीठ पापण्या डोळ्यांच्या हो हो, मीठ पापण्या डोळ्यांच्या घाते तुला मी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई. इतकी गोड अंगाई म्हणणारी आई आज निघून गेली. तुम्ही लेखी ऐका, ज्या ज्या वेळेस माहेराला येत असाल त्या त्या वेळेस माहेरात आई बाबा दिसत असतील, पण आज 1 वर्ष झालं ना माहेरात आई दिसते ना बाप दिसतो. आता राहिल्या त्या फक्त आठवणी. आमची आई असं केलं, आमच्या आईनं कष्ट केलं, आमच्या आईनं आम्हाला एवढ्या ताकदीचं बनवलं, एवढ्या योग्यतेचं बनवलं. आईची वडिलाची आठवण काढत 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 आता आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत जायचं. झालेलं कीर्तन पिशवीला याच ठिकाणी पूर्णविराम देत असताना बोलता बोलता भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना करेल, देवा तुझा नियम आधी घेतो आणि नंतर देतो. या कुटुंबानं आधी तुझं भजन केलंय, आता देण्याची वेळ तुझे. अगदी आई साहेब त्या 4ही मुक्त्यापैकी एक मुक्ती आई साहेबांना दे आणि असं बनव पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मरणही नाही, कायमस्वरूपी प्राणज्योत त्यांच्या प्राणज्योतीमध्ये विलीन करून घे. शेवटी एकच सांगेल, भजन करा. भजनाशिवाय या कलियुगामध्ये गत्यंतर नाही, कारण कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल बेटी. कलियुगात भगवंताच्या नामाशिवाय उद्धार नाही. एखादा म्हणेल नाही केलं तर, मग नाही केलं तर तुमची इच्छा आहे म्हणून ऐका. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बाळ काळ बांधून नेईल, सरत शेवटी बाळ, सरत शेवटी बाळ काळ बांधून नेईल, सरत शेवटी बाळ. एका जनार्दनी आमची काही वाचाईल, एका जनार्दनी आमच्या काही वाचाईल. पिंगळा महाराज बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. आम वाक्य सोहम वाक्य, आम वाक्य सोहम वाक्य प्रेम नगरावारी, सावध होऊनी भजनी लागा देव गरीवारी. माझ्या मल्हारीची मल्हारीची, माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. शकून 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 सांगावया आले अम्माई माझ नाव, शकून सांगावया आले अम्माई माझ नाव. आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता, आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता, आत्मापुराला जाऊ. आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता, आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता, आत्मापुराला जाऊ. भोळ्या देवाला बाळा मला डोळे भरून पाहू, भोळ्या
महादेवाला डोळे भरूनी पाहू महादेवाला डोळे भरूनी पाहू महादेवाला डोळे भरूनी पाहू लगबग लगबग माझ्या रायाची लगबग लगबग माझ्या रायाची अहो आत्मा पुन्हा जायाची अहो गाडी घुंगराची आली बाळू मामाची 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 करोनी तयारी बांधले गाठोड्या बाळू मामा गाडी हाकतो या पुढ्या बाळू मामाची हाकतो या पुढ्या बाळू मामाची असमला मोठी आत्मा पुन्हा जायाची असमला मोठी आत्मा पुन्हा जायाची अहो बाळू मामाला मायाची अहो गाडी घुंगराची आली बाळू मामाची गाडी घुंगराची आली बाळू मामाची गाडी घुंगराची आली बाळू मामाची गाडी घुंगराची आली बाळू ज्ञानेश्वरा